नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये दुपटीने वाढ करण्याचा विचार शासनाकडून सुरू आहे। कारण की मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या निकालात कोणत्याही एका पक्षास बहुमत न मिळाल्यामुळे केंद्रात आघाडी सरकार येणार असून त्याचा परिणाम म्हणून आगामी अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा सुकाळ होऊ शकतो, असा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे। आणि यामध्ये मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सुद्धा समावेश आहे। म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सध्याच्या अनुदानामध्ये दुपटीने वाढ करण्याचा विचार सुद्धा शासनाकडून सुरू आहे। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत। आता या रकमेमध्ये दुपटीने वाढ करण्याचा विचार शासनाकडून सुरू आहे। म्हणजे 6,000 रुपयावरून 12,000 रुपये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे अनुदान हे केले जाणार आहे। आणि मित्रांनो, जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा दुपटीने वाढून 12,000 रुपये केला तर या ठिकाणी अतिरिक्त 60,000 कोटी रुपयांचा खर्च हा वाढणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये दुपटीने वाढ होणे हे खूप गरजेचे सुद्धा आहे। कारण की शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अडचणी या दरवर्षी येत असतात आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु आर्थिक मदत ही मिळत असते। त्यामुळे या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे अनुदान हे 6,000 रुपयावरून जर 12,000 रुपये झाले तर शेतकऱ्यांसाठी ही चांगली बाब आहे। म्हणजे शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळतील आणि हे 12,000 रुपये 3 टप्प्यांमध्येच मिळतील। त्यामुळे मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये जर वाढ झाली तर ही अतिशय चांगली बाब असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा कोणत्या तारखेला दिला जाण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता जो आहे तो हप्ता 25 जून नंतरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे। कारण की मित्रांनो, 5 जून ते 20 जून पर्यंत या ठिकाणी शासनाकडून सॅच्युरेशन ड्राईव्ह नावाची एक मोहीम राबवली जात आहे। आणि या मोहिमेमध्ये जे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत त्यांची ई-केवायसी केली जात आहे। तसेच शेतकऱ्यांचे अपडेट झालेले सातबारे हे अपलोड केले जात आहेत। जे शेतकरी अजूनपर्यंत या योजनेमध्ये सामील झालेले नाहीयेत आणि ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांची सुद्धा नोंदणी सॅच्युरेशन ड्राईव्ह नावाच्या मोहिमेअंतर्गत केली जात आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नाहीये त्यांचे बँक खाते सुद्धा आधार कार्ड सोबत लिंक करण्याची मोहीम सुरू आहे। आणि ही मोहीम मित्रांनो 20 जून पर्यंत सुरू असणार आहे। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला 25 जून नंतरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा मिळू शकतो किंवा मग जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 100% तुम्हाला या ठिकाणी 17वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे।